दिवसापासून हा सगळा अभ्यास बघताय, सगळं मराठवाड्याच्या नेत्या काय वाटतं तुम्हाला या सगळ्या जी आर नंतर? मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय, उद्याही वाटेल, त्याच्यात काही बदल नाही. माझा एवढंच म्हणणं आहे की आर्थिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आहे. मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक असा जी आर दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे, जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावले उचलले जाणार नाही. तर असा सुवर्ण मध्य गाठता आला बाप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची, नागरिकांची सुटका होऊन सगळे समाज आनंदाने नांदावे हा प्रयत्न करते. पण मी सामाजिक मागासले असणाऱ्या ओबीसीवर अन्याय होऊ नये अशाच प्रकारची भूमिका सरकार घेईल, संविधान घेईल असा मला विश्वास असं त्या जी आर मध्ये जी कमिटी मराठा आरक्षणाचं कामकाज बघत होती त्यांचं असं म्हणणं नाही आहे. आम्ही ते तपासून पाहू. कसं असेल तर 2 महिन्याचा वेळ आहे आम्हालाही कमिटीला अभ्यास करायला.